जे लोक डेली साधना करण्यासाठी जुळत आहेत आणि ज्यांना डेली साधना करायची आहे त्या साधनेचं शेड्यूल मी तुम्हाला सांगते. तर ह्या साधनेमध्ये आपण सूर्यनमस्कार ठेवलेले आहेत आणि जो नवीन व्यक्ती आहे तो एकदम खूप जास्त सूर्यनमस्कार घालू शकत नाही. तर हळूहळू त्यांनी सूर्यनमस्कार घालावे आणि आपलं जे फ्लो चाललेला आहे त्या फ्लोमध्ये तुम्हाला जर थकवा आला तर तुम्ही बसून जायचं, शांतपणे बसून आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. सूर्यनमस्कार झाल्यानंतर एरोबिक्स करतो आपण. तर एरोबिक्समध्ये सुद्धा तुम्हाला सुरुवातीला जेवढं जमेल तेवढंच करायचं, शांतपणे थोडा वेळ बसून जायचं. हळूहळू तुमची कपॅसिटी वाढणार, हळूहळू तुमचा वेळ वाढवायचा. आणि मग एरोबिक्स झाल्यानंतर आपण भस्त्रिका करतो. मध्ये मध्ये आपण मुद्राच करतो. आपले पंचमहाभूत जे आहेत हे आपल्या हातातच आहेत. ही झाली वायुमुद्रा, जेव्हा आपण इंडेक्स फिंगर आणि थंबला अंगठ्याला जेव्हा टच करतो, ही झाली वायुमुद्रा. ही झाली अग्निमुद्रा, जेव्हा मिडल फिंगर, मध्यमा आणि अंगठा यांना जेव्हा आपण जोडतो तेव्हा ही झाली अग्निमुद्रा. ही झाली पृथ्वी मुद्रा. सुप्रभात. आपण आपल्याला कुठलीही आपली मनस्थिती असो, कशीही परिस्थिती असो, आपल्याला आपला आधारस्तंभ कोण असतो तर आपला जीवनसाथी. आणि जीवनसाथी म्हणजे काय तर ज्याने आपल्याला आधारस्तंभ दिलेला आहे, ज्याच्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो, असा आधारस्तंभ म्हणजेच जीवनसाथी. तर असा आधारस्तंभ, असा जीवनसाथी स्वतःच आपण बनायला पाहिजे. आता ह्या आधारस्तंभामध्ये दोघांमध्ये प्रेमाचं बंधन असावं, पण कुटुंबास सहाय्यभूत ठरणारं असं प्रेमाचं बंधन असलं पाहिजे. आत्मविकास पोषक असं अंतर देखील असावं. जसं आपण म्हणतो, ओ मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने एक रंग है, जहाँ भी ले जाए हम संग संग है. अशी अवस्था येण्यासाठी शरणागतीची नितांत गरज असते. म्हणजे आपण इतका विश्वास त्या जीवनसाथीवरती टाकलेला असतो की तुम्हाला कुठेही घेऊन गेलास तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. तर अशी ही